2070 जागांचा आपण पाहिलं की प्रसिद्धी पत्रक कृषी सेवकच्या जागेचं आलेलं आहे. आणि यामध्ये कृषी सेवकच्या या जागेचं परिपत्रक म्हणजे आपण कित्येक म्हणजे 4-5 वर्ष झाली या गोष्टीसाठी वाट पाहत होतो आणि अंतिमता ते आलेले आहे. परंतु ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी पंचायत अशी झालेली आहे की इतर सरळ सेवा, फॉर एक्झाम्पल आपण तलाठी वगैरे, वनरक्षक म्हणू किंवा त्याच्याबरोबर आपण पाहतो की राज्य उत्पादनाच्या म्हणू किंवा येणाऱ्या जेडपीच्या जागा म्हणू, आणि या सगळ्या संगत जागा आणि बरोबर परीक्षेच्या एक्झामच्या डेट पण आसपास कमी जास्त फरकानं बरोबरच राहणार आहेत, म्हणजे मागा पुढे राहतात, त्यामध्ये काही डाऊट नाही. तर ह्या सगळ्याच गोष्टीचं एकत्रित कशा रीतीने तयारी करावी असं एक जबरदस्त असा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे आणि ती ट्रिक तुम्ही चांगली फॉलो करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमीवरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला माहित आहे की पहिल्यापासून म्हणजे माझ्या उभा राहण्याची सुरुवातच ऍग्रिकल्चरचे स्टुडंट आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांच्या ऍड साठी म्हणजे पर्सनली आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आपण सगळ्यांनी मिळून किती प्रयत्न केलेले आहेत. पण आता या सगळ्याच ऍड जवळ आल्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये मोठं कन्फ्युजन आहे की सर आता या जवळ 4000च्या वर तलाठीच्या जागा आलेल्या आहेत, तितक्या वनरक्षकच्या बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत आणि पुढे जेडपीच्या येणार आहेत, तर ही आमची कृषीची ऍड येणार आहे का नक्की? तर इथं तुम्हाला मी एक डेफिनेट गोष्ट सांगतो, नक्की म्हणजे 100% आपण तलाठीचं पाहिलं असंच प्रसिद्धी पत्रक मागच्या 15 दिवसापूर्वी निघलं आणि आज हे आपण पाहिलं की फॉर्मच्या लिंक सुद्धा सुरू झाल्या, भरणे सुरू होईल आणि 2-4 दिवसात एक्झामची डेट ही डिक्लेअर होईल. जास्त वेळ असणार नाही, एक्झामची डेट ही डिक्लेअर होईल आणि एक्झामच्या या ठिकाणी जागाही तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होऊन जाईल. त्याच्यामुळं इथं काही शंका मनात आणू नका की ऍड पडणार आहे का. आता या ठिकाणी मी काय प्रॅक्टिकल गोष्टीवरती बोलतो, त्या प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात घ्या. आज जर तुम्ही पाहायचं झालं तर कृषी सेवक हे ऍग्रीवाल्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी कशी आहे हे तुम्हाला माहितच आहे. तर बघा लक्षात घ्या, आज कृषी सेवक या पदासाठी आपण पाहतो फक्त ऍग्रीचे विद्यार्थी पात्र आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे पर्टिक्युलर तुमचा कॉम्पिटिशन आहे, म्हणजे कृषी सेवक पदाची पात्रता आपण पाहतो की डिप्लोमा धारक विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी डिग्री धारक विद्यार्थी आहेत. तर हे दोन्ही विद्यार्थी इथं पात्र राहतात आणि इन महाराष्ट्रात ह्या विद्यार्थ्यांची संख्या सगळे मिळून फॉर्म भरण्यापासून 1,00,000 विद्यार्थ्यांच्या आतची संख्या राहते आणि त्यामध्ये हौशे निम्मे अर्धे असतात. म्हणजे इथं रिअल कॉम्पिटिशन साधारणतः 60-65 हजार विद्यार्थ्यांमध्येच राहतं आणि त्यामध्येही प्रॉपर तयारी करणारे किती विद्यार्थी असतात हे फार मोठा विषय आहे. पण आज जर आपण दुसऱ्या बाजूने बघितलं तर तलाठीला जर विचार केला तर एनी ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतात आणि जवळजवळ 8 ते 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी इथं फॉर्म भरणार आहेत आणि त्या मानानं 4000च्या वर जागा आणि इथं 2070 जागा. तर कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर इथं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. पण आपल्याला ही ट्रिक्स अशी आहे की या तयारीमध्ये तलाठीची पण तयारी झाली पाहिजे का, तर याच्या बरोबर इतर जेडपीच्या परीक्षा आहेत, इतर वन विभागाच्या परीक्षा आहेत, इतर महसूल विभागाच्या परीक्षा होणार आहेत आणि या सगळ्या मिळून इतर अशा करत करत जवळजवळ पुढे चालून आपण पाहतो जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये ही जागांची संख्या 20,000च्या वर जाणार आहे. ही गोष्ट तितकीच खरी आहे. मग आता एकदा का हे सुरुवात केलं तर हे हातातनं जातंय आणि हे केलं तर हे हातातनं जाईल, अशी जी भीती आहे ही भीती तुमच्या आज आपल्याला घालवायची आहे. तर इथं पहिला मुद्दा लक्षात घ्या की कंपन्या काय एक्झाम TCS कंपनी घेते, काय एक्झाम IBPS कंपनी घेते. आणि इथंही तसंच आहे, तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषदेच्या बऱ्यापैकी जागा IBPS कंडक्ट करणार आहे. तलाठीची जरी TCS न केलं म्हणजे इथं विद्यार्थ्याला हे जरी करणारे विद्यार्थी आहेत तरी सुद्धा त्याला IBPS न आणि TCS दोन्हीही प्रकारची तयारी तलाठी करणाऱ्या विद्यार्थ्याला आणि बाकीच्या जेडपीच्या जागा करणाऱ्या विद्यार्थ्याला ठेवायची आहे. म्हणजे एकत्रित तयारी तुम्हाला करायची. आता कॉमन फॅक्टर मध्ये जर तुम्ही पाहायचं झालं तर ह्या ठिकाणी कॉमन फॅक्टर आपल्याला काय सांगतो, तर कॉमन फॅक्टर इथं आपल्याला असं सांगतो की कृषी हा जो घटक आहे ह्या घटकाचा आपण पाहतो 120 ह्या ठिकाणी मार्क इथं आहेत आणि बाकीचे 80 मार्क जे आहेत हे 80 मार्क गणित बुद्धिमत्ता, बरोबर आहे ना. म्हणजे कृषी विस्तार घ्या किंवा काय घ्या,
तर कृषी विस्तारला आपण असं बोलतोय की 80 मार्क हे या ठिकाणी कशाचे आहेत, कृषी घटकाचे आहेत, आणि 120 मार्क कशाचे आहेत, ऑदर, ज्याला आपण नॉन टेकचे घटक म्हणतो, अशा घटकावरती आहेत. तर या नॉन टेक मध्ये गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, आणि याच्या बरोबर इंग्लिश आहे, तसंच ह्याच्या बरोबर आपण पाहतो जीएस सुद्धा आहे. बरोबर आहे. आता हे घटक तुम्हाला हित पण करावं लागणार आहे. बरं, हित करताना तुम्हाला असं नाही करून चालणार की फार काहीतरी कमी अभ्यास असेल, नाही, या घटका अभ्यास तुम्हाला तलाठी लेवलनच करावा लागणार आहे. आणि IBPS आणि TCS दोन्हीचा जरी एक्झाम कंडक्ट करण्याचा पॅटर्न जर आपण एकंदरीत पाहिला तर त्यामध्ये फारसा काय डिफरन्स नसतो, म्हणजे दोन्हीलाही समानच अभ्यास करावा लागतो. फॉर एक्झाम्पल जीएस मध्ये तर IBPS लाही प्राचीन करावंच लागेल, TCS लाही प्राचीन भारत करावं लागेल, मध्ययुगीन भारत दोन्हीकडे करावं लागेल, आणि आधुनिक भारतही दोन्हीकडे करावं लागेल. ऍज इट इज इंग्लिशचंही तसंच आहे, मराठीचंही तसंच आहे, गणित बुद्धिमत्तेचंही तसंच आहे. म्हणजे हे घटक तुम्हाला अभ्यासावेच लागणार आहेत. हे घटक अभ्यासताना तुम्ही याची जी लेवल आहे, ही लेवल तुमची तलाठी लेवल ठेवायची. काय ठेवायची? तलाठी लेवल. आणि ऍग्री घटकाची लेवल ती तुमची एकदम स्टँडर्ड लेवल ठेवायची. या ठिकाणी स्टँडर्ड लेवल ना, आता इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे गणित बुद्धिमत्तेसाठी काय करायचं आहे. बरेच लेक्चर टाकले होते मी तलाठ्याची वगैरे, की नेमकं कशी अभ्यास करायचा आहे. तर PYQ पासून सुरुवात करायची आहे. या सगळ्या विषयाचे PYQ जे आहेत हे आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत. हे PYQ बघून जरी याच्या रिलेटेड तुम्ही याची थेअरी प्रॉपर वाचत जरी गेला आणि त्या संदर्भात जे जे मार्गदर्शन, जे पुस्तक आहेत ती जरी तुम्ही वाचत गेला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथं कोणताही प्रॉब्लेम येत नाही. बरोबर आहे. म्हणजे ही तयारी अशाच पद्धतीने करायची तलाठी लेवलनं. आणि सपोज जर तुम्ही असं ध्यानात घ्या की साधारणतः रोजचा 5 तास तुम्ही अभ्यास करताय, तर यामध्ये 3 तास तुम्ही अभ्यास या ठिकाणी या तलाठी लेवलच्या नॉन टेक घटकाला द्यायचा आहे, आणि 2 तासाचा वेळ तुम्ही या ठिकाणी कृषी घटकासाठी द्यायचा आहे. का तर कृषी सेवक आणि कृषी विस्तार अधिकारी, आणि तसंच आपण पाहिलं की ग्रामसेवक सुद्धा हे तुम्हाला एक कृषीचा घटक असणारी सुवर्ण संधी आहे. आणि या परीक्षांसाठी दोन्ही फक्त तुम्हीच पात्र आहात, आणि याची पात्रता फक्त तुम्ही असल्यामुळं तुम्हाला इथं कृषी घटकाकडे किंवा ऍड कड पाठ दाखवून चालणार नाही. का तर इथं तुम्हाला कॉम्पिटिशन कमी आहे. तिकडे गेला तलाट्याला तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त आहे. पण अभ्यास तलाठी लेवल न ठेवला आणि त्यानंतर साइड बाय साइड अशा प्रकारे तुम्ही तयारी करत गेला ना, तर एक गॅरंटी अशी आहे की तुम्ही सगळ्यात झेडपी तलाठी ह्या एक्झाम देऊन कृषीची सुद्धा एक्झाम तेवढ्या स्टँडर्डनं तयारी करू शकता, असं माझं बेसिक म्हणणं आहे. आता बाकी या विषयाची तयारी कशी करायची, काय करायची, तर हे आपण बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी बोललेलो आहे. आपले जर युट्यूबचे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहिले तर ह्या गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी आहे, इंग्लिश आहे, ह्या तयारीबद्दल मी वारंवार बोललेलो आहे. पण ह्या आजच्या लेक्चर मध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची की तुम्हाला कृषी घटक सोडून द्यायचा नाही, कृषी सेवक एक्झाम सोडायची नाही, कृषी विस्तार तुम्हाला सोडायची नाही. का तर या एक्झाम फक्त तुमच्यासाठीच आहेत. आणि आज जर तुम्ही या ठिकाणी ठीक आहे 5-6 तास करा, 6-7 करा, एक डोक्यात धरा रोजचा, तुम्ही आता इथून पुढे 3 महिने डोक्यात घ्या, तुम्ही एक वैरागी व्हा, संन्याशी व्हा, आणि आयुष्यात हे 3 महिने जीव वतून या परीक्षेची तयारी करा. 3 महिन्यानं तुमचं रिझल्ट कुठंच बसले नाहीत, तर या ठिकाणी वेगळे व्यवसाय, वेगळे उद्योग, वेगळी कामं बघा. पण हे 3 महिना या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर खूप महत्वाचे ठरतात. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या कृषीची तयारी. आता इथं लक्षात घ्या की इथं मी तुमच्यासाठी काय करू शकतो, याबद्दल पण मी थोडस तुम्हाला बोलतो की मी काय करू शकतो. तर हा जर तुमचा लोड हलका करायचा असेल, कृषीचं नेमकं काय वाचायचं, कोणत्या घटकाची प्रॉपर तयारी करायची, तर ह्या लोड हलका करण्यासाठी मी या ठिकाणी एक बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. हे बॅचची फी 2499 आहे. आणि यामध्ये डॉक्टर अनंत मडके सर, डॉक्टर सुशील सर, प्रोफेसर सतीश सर, डॉक्टर अनुप सर
डॉक्टर कैलास सर, डॉक्टर सायनाथ सर, डॉक्टर मनीषा मॅडम, डॉक्टर विवेक सर, अशी प्रत्येक तुमच्या 10 पॉइंट जे आहेत ऍग्रीचे, त्या प्रत्येक पॉइंटला पीएचडी होल्डर लोक, प्रॉपर अनुभव असणारे मार्गदर्शक तुमच्यासाठी आहेत. आणि संपूर्णतः जी आपली तलाट्याची टीम आहे, जी महाराष्ट्रात आता प्रचंड मोठा सध्या आपल्या क्वालिटीनं धुमाकूळ घातलेला आहे, अशी टीम तुम्हाला नॉनटेकची इथे अवेलेबल आहे. आणि फक्त फी 2499 आहे. आणि जर काय विद्यार्थ्याला असं वाटत असेल, सर हे नॉनटेक आम्ही बाहेर कुठंतरी केलेलं आहे किंवा हे नॉनटेक आम्ही सेल्फ स्टडी मध्ये करून घेऊ, तर बाकी तुम्ही काय करू शकता, तर बाकी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फक्त ऍग्रीकल्चर घटकाची बॅच इथं आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, ऑल ऍग्रीकल्चरचे सब्जेक्ट आहेत, फक्त 1499 रुपयाला आहे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला आपलं रिलेशन माहित आहे, ऍग्रीचे विद्यार्थ्यांनी आपलं रिलेशन पहिल्यापासून माहित आहे की आता म्हणजे हे मार्केटिंग करणं किंवा हे मुद्दे, याच्यासाठी मी हा प्रपंच मांडलेला नाही. पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो, फक्त तुमच्या या प्रयत्नाला सपोर्ट, का तर ही नाममात्र फी आहे. तुम्हाला सांगतो अतिशय कमी फीज आहे, का तर इथं फक्त तुमचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी आपल्याकडून महाराष्ट्रात पोहोचले पाहिजे डिपार्टमेंटमध्ये, एवढी मनापासून इच्छा आहे. तर या ठिकाणी मला सांगण्याची गोष्ट ही आहे की कोणत्याही हालतीत आपलं ऍग्रीकल्चर जे आहे, आपला जो बेस आहे, हा बेस सोडू नका. मला बँकिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आव्हान करायचंय असं की या ठिकाणी तुम्ही आता या RRB PO म्हणा किंवा आपलं RRBच्या एक्झाम म्हणा, ऍग्रीच्या किंवा बँकिंगच्या SOच्या एक्झाम म्हणा, हे या पोस्ट काढून बाहेरच्या राज्यात जाणार, तिथं 30-35 हजार रुपये पेमेंटवर काम करणार, तिथं तुम्हाला जे इरिटेट लाईफ जगायला मिळणार, हे या ठिकाणी तुम्ही इकडे मोर्चा वळवा. का तर कृषी सेवकच्या 2000 जागा, कृषी विस्तार अधिकाऱ्याच्याही चांगल्या मोठ्या प्रमाणात जागा निघणार आहेत आणि ग्रामसेवकच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा निघणार आहेत. आणि इथं फक्त महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याचं कॉम्पिटिशन तुम्हाला आहे. आणि इथं आजपासून ज्याच्याकडे अचूकता असेल अशा विद्यार्थ्याला इथं फार मोठा फायदा होणार आहे. ऍडची वाट बघायची नाही, ऍड पडणार आहे, यात काडी मात्र शंका उरलेली नाही. बस ह्याच्या व्यतिरिक्त अजून मी जास्त तुम्हाला काय सल्ला देऊ शकत नाही. फक्त मनापासून एक सल्ला देऊ शकतो की इथं बॅच करा, नाहीतर नका करू, पण तुम्ही कृषी सेवकच्या तयारीची सुरुवात करून द्या. अभ्यासाला प्रॉपर डिस्ट्रीब्यूट करा, प्रॉपर 3 महिन्याचा वेळ काढा. या ठिकाणी घरच्यांना सांगा फक्त आयुष्यात हे शेवटचे 3-4 महिने मला द्या आणि त्यानंतर मग तुम्ही आयुष्यात तुमचे निर्णय घ्यायला रिकामे आहात, मोकळे आहात. इथं तुम्हाला कुणी अडवायला नाही. चला या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.